महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, सासरच्या लोकांसोबत भांडण करून आली आहे शितली. शंकर्यासमोर ठेवणार आहे नवीन प्रस्ताव. चला बघूया यावर शंकर्याची काय प्रतिक्रिया येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. होय होय अरे होय अगं बस की आता संपवते होय गावातली सगळी दगड. संपवणार आहे, ट्रक भरून घेऊन येणार आहे, दगड सगळे दगड संपवणार आहे. मी गावातलं माझं डोसकं फिरलंय, मला लय राग आलाय आता. त्यो राग नदीवर कशाला काढतीयस? तुला नदी दिसती ती? नदीच आहे. नदी नाही आहे ती. ही आहे का नाही, ही माझी सासू, यो माझा सासरा, ही आहे का नाही माझी ननंद, आणि त्यो तिथं बघ त्यो माझा नवरा. होय होय बाय झाला तरी काय? शिकले काय सांगू तुला शिवले, काय झालं, माझं डोसकं फिरलंय. काय झालं? नाही, कुणला माझी किंमतच नाही. असं मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात ना आल्या म्हणून. बाबू त्यांना काहीच पडले नाही ग माझी. बाबू एवढं झालं काय झालं? काय झालं सांग मला. काय माझी ननद आहे ना, ननद हो. माझ्या पाचीला पुजल्या. पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली, घरी आली माझी सासरी. होय हो तर लय त्रास देते, लय. खूप त्रास देते मला. आमचा बंगला आहे ना, तर आम्ही तिथं वरती बेडरूम मध्ये असतोय का नाही, तर मला जिन्याने चढउतार करायला लागते. होय. माझ्यावर बारीक नजर ठेवून असते, सारखी माझ्या माग माग फिरती, वरती येते, खाली. एवढं पोटशी आहे तर गप्प बसावं माणसाने एका कोपऱ्यात, माझ्या माग माग नुसती फिरत असते. होय का? शिवले, तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात. होय मला माहित आहे. मला आवडतात ना, म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंबा आणलं. मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर, आपण आमरस पुऱ्या खाऊ. मग पण मला आमरस नाही आवडत, मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला. होय, होय. म्हणून मी काय केलं, एक आंबा का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला. तर आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये, वरने आंबा आणला आणि म्हणते, आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये, गरज आहे त्या? आहे का तिला काय गरज? लय तुतार तोंडी आहे ती. आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं, माझं डोसकं फिरवती. बरं हे काहीच नाही. मी म्हणलं, आईना म्हटलं का हे आले का नाही का मग आम्ही दोघं मिळून जेवतो, माझ्यासाठी भगुल्यामध्ये वेगळा आमरस आपण काढून ठेवू. म्हणून मी काढून ठेवला. तर आमचे हे आले, आम्ही दोघं जेवायला बसलो. तो माझी ननंद, मी वाढते दादाला, मी वाढते दादाला. पुढं करते. पुढा पुढा का मुद्दाम मला दाखवून द्यायचं असतं, मुद्दाम म्हणती मी वाढते म्हणून 2 पळ्या दादाला वाढल्या आणि मला वाढायचं होतं का नाही. नेमकी तिच्या बाळानं पोटात लात मारली, म्हणते ऐक माझ्या पोटात कळाली ना, खबगुला उलट पलत केलं, माहित आहे काय? बाबू आमरस सांडवला. लय आगाव आहे ती. शिवले, मला आंबा बी नाही भेटला, मला आमरस बी नाही भेटला ग. असं झालं. 4 दगड हाण तिला. 4 दगड. तुझ्या तर असं आंबा नाही देतोय. एवढ्या जोरात मारणार इकडून शितले शितले आकडाला शित- शितली करत. शितले शंकर्या, शंकर्या, शंकर्या. काय झालं रडायला? हा? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, बॉबी आणल्यात इथं. आयो बाबा आणल्या होय. तुझ्यासाठी नाही आणल्यात. माझ्यासाठी थोडस इश आणायचं होतंस. काय झालं, बॉब्या नाही आवडल्या होय? फॅप्सी आणू का? काय झालं? शितले काय झालं, रडतेय कशाला? बस 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 तू बस की, बस शितले बस. तू बस की इथं. काय झालं शितले? मला लय त्रास होतोय शंकर्या, माझा सासरी मला लय त्रास होतोय. काय झालं? हाताला घट्ट बघ, किती किती पडले, माझ्या हाताला घट्ट पडलंय. बघू बघू बाबू कडक झाल्या. तू बघ की कडक झाली. असं करून तुझ्या- करून बघ कडक झाले हात तिचे. हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या? कसं कसं काय काय झालंय नेमकं? पाट्या वाटायला लागतंय मला रोजच्या रोज. आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना? सगळं आहे. मग
माझी ननंद आली ना घरी ती पोटूशी आहे तर तिला त्रास होतोय म्हणती मिक्सरच्या गुरगुर गुरगुर आवाजानं म्हणती बाळ पोटात गोल 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 फिरते म्हणती असं असतं होय कुठं हा. पोटात बाळ फिरतोय असतंय आमच्या सासरी असतंय असं होय, असतं. पण ती आणि सगळे इथं नाही सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात ननन म्हणन ती पूर्व दिशा ती म्हणन उठता उठायचं ती म्हणन बसता बसायचं माझ्या पाचीला पुजली मला त्रास देती लय त्रास देती मला पण मग तिच्या सासरी का नाही जात आहे ती ती पोटोशी आहे ना 7व्या महिन्याला आली इथं 7वा महिना लागलाय नव्हतीला इथं काही नाही मला घराबाहेर चूल मांडून दिली मी धुरांड्यात स्वयंपाक करते माहिती का घराबाहेर करते होय स्वयंपाक तू घराबाहेर का करते आता काय गॅसचा पण आवाज होतोय टोपलं बघुलं ताट वाट्या चमच ह्याचा टुन 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 आवाज येतोय ना तर म्हणती बाळ पोटात टुन 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 उड्या मारते ही अशी तिला तर आता कुठं जात्या चार मार आणखी म्हण 4 मार काय झालंय म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना काय नाही ठीक आहे घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला वॉशिंग मशीन बंद केली मग धुणं कोण धुतय मी धुते धोपाटण्यानं मग हे बघ किती बघ कडक कडक झाले दंड बघ किती कडक कडक झाले बाबो जाम कडक झालेत ग आणखी 4-5 दिवस काम केलं की बाई शिप होतील तुझे गंमत सुनते शंकर्या शांत राहा की त्रास होतोय तिला रे तस नाही शिकले ही बघ कसं असतंय मला कळतंय तुला त्रास होतोय पण अग मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा बोलतोय काय म्हणतो मला म्हणतोय आमचे मला म्हणतात तू सांभाळून घे तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे एवढंच बोललाय वय त्याचं तर थांब जरा वाईस जरा शांत नाही तू शिकले ती चांगला माणूस आहे ती हा ती मुंबईचं पाहुणं समजूतदार आहे हा ती कुटुंबातल्या सगळ्याची मन राखते तू बाजू घेऊ नकोस त्यांची नाही घेतली मन राखतं म्हणजे ती नाही होय घरातली ती कुटुंबातली नाही तिला मन नाही होय हा उलट्या काजच आहेस त्याची काय बाजू घेतोयस तू गपची वट वागळे गपची वाईस जरा गपची थांबा नको तू त्याची बाजू का घेतोय नाही घेत तिची बाजू जरा तिला शांत करायला लागल का नाही ती रडते तुला दिसत नाही होय गप जरा बाई शांत राहा सगळं तुझ्यामुळे होतंय माझ्या त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतास मला तुझ्याशी लगीन करायचं आईशी बोलला असतास तर माझ्यावर आज बोलायला लावू नकोस मला आता मला तसं नव्हतं म्हणायचं आ, म्हणजे ती ही बघ तू समजून घे की आता ती ननंद आहे तुझी ती काय मुद्दाम करणार आहे का आता पुटुशी बाई आहे बाबा ज्याचं त्याचं त्याला माहिती जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय बाबा बोललो मी उगाच एवढं आहेस नाही बरोबर आहे त्याचं काय चुकलं नाही नाही त्याला नाही, काय आहे उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगायचे मी मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील तुझ्या नवऱ्याला सांग की माझ्यामुळे लागले तुझ्या डोळ्यात तुला शीतले जळायचा वास येतोय का हे बघ कुठं तरी दूर दूर येतोय थोबाड फुडीन तुझं शांत राहायचं मग कशाला बोलतोय मारीन गप बस. भांडा तुम्ही बी भांडा मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला असं नाही ग भांड- बस मला सांग तू मला सांग शंकर्या आता मी आणि माझा नवरा हा आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय तर तुला काय वाटल सांग की ती काय विचारती ती तिचा नवरा कडेला नात असेल तर तुला काय वाटेल हसतायत आतमध्ये असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडे लावून तुला काय वाटेल सांग की शंकर्या तुला काय वाटल वाटेल का हा? दोघं गपकी आतमध्ये गपकी मला नाही विचारते. नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा बर ठीक आहे मला सांग तू हा तू आणि तुझी बायको हा दोघं तुमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसते ती मी येईन दार ठोकायला मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे ही पण नाही येत माझ्या डोक्यात मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत नाही मग आधीच सांग की हिचा नवरा आतमध्ये कडेला थोबाड फोडीन तुझं दातीच की उत्तर नाही देत आहे नाहीच देणार तो तो बी तसं करू शकत नाही मी बी तसं करू शकत नाही आपण नाही दार ठोकणार पण माझी ननंद ती दार ठोकते बावळट कुठली दार टोकती वय दार ठोकती आणि म्हणती हसू नका तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय मला झोप नाही येत तिच्या तर कुठे जाते शितले 4 मार आणखी 4 मार तिच्या तर आता कशाला दगड मारत्या कशाला दगड काय झालंय एवढं कशाला त्रास करून घेते होतोय मला त्रास शंकरे मला मुक्कार त्रास होतोय शिकले
माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात मला कळून चुकलंय. मी सवय लावली ना सगळ्यांना, आई मी करते सगळ्याचं सगळं करायचं होतं मला. आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय. शिकली आहे का नाही शिकली, आता घाण्याला झोपलेला बैल झालाय. सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं. मला लय त्रास व्हायला लागलाय आता त्याचा. मी आहे तू ना. असून उपयोग काय? हे नवऱ्याला वाटायला नको, सकाळ धरणं एक फोन नाही केला मला त्यांनी. जिजूनी एक बी फोन नाही केला होय. कसला माणूस आहे तो. नाही तर असं काय नाही, ती नाचतील कामात जरा. त्यांची बाजू घेऊ नको, तुला किती वेळा सांगितलंय. नाही घेत आहे. ते काय नाही, मी ठरवलंय ज्या घरात मला विजत नाही, ज्या घरात मला मानत नाही, त्या घरात मला राहायचं नाही. म्हणजे मी ठरवलंय. काय ठरवलंय? गाडी मोड घेणार आहे. काही याडबीड लाग बाजू तिकडे, काही याडबीड लागले तुला तिकडे सर शिकले गाडी मुळे किती असं मी घेणार आहे गाडी मोड. मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. मला ज्या घरात त्रास होतो मला त्या घरात राहायचंच नाही बिलकुल. अगं तुझं शंकरे खुश हो. गाडी मोड घेणार आहे ती. गाडी मोड घेते शंकरे. येडी आहेस का ग? गप बस जरा. अरे गाडी मोड. गप. येडी आहेस का? संसार आहे तिचा. माकड तोंडे पागल. गप बस. माकड तोंड्या म्हणतीया. बाईच्या जातीनं असला विचार करू नये, बाईच्या काय बापाच्या जातीनं पण असला विचार करू नये. मंडळी, उगाच गप्पा मारून अस्सल विनोद निर्माण करणारे प्रभाकर मोरे आज आलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले यांच्या नशिबी. त्यामुळे सज्ज होऊया हास्याचं नवीन रूप अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले यांना. इकडे सर इकडे तुमची व्यवस्था केली आहे सर. ॲक्च्युअलची व्यवस्था इथे आहे माझी. हा ॲक्च्युली सॉरी सर, काय सर ह्या गल्लीमध्ये सर व्हॅनिटी आतमध्ये येत नाही ना सर, सो आम्ही इथे तुमची व्यवस्था केली. आणि सर सॉरी सर, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच ही कॉमन रूम आहे सर, सगळ्या आर्टिस्टसाठी. इट्स ओके यार. सर व्हॅनिटी आत आली असती ना तर आम्ही तुम्हाला वेगळा रूम दिला असता. अरे नो प्रॉब्लेम. दादा सर आलेत, मेकअप करून घ्या. हो हो हो. सर रिक्वेस्ट करतो प्लीज आजच्या दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून अरे आपण. नो प्रॉब्लेम. अरे 29 वर्ष मी ओके ओके सर. हां हॅलो. नाही वायफाय ऐकणारा असिस्टंट नाहीये मी. हां चल या दादा. कॅरेक्टर काय काय कॅरेक्टर स्वच्छ. करा. डायरेक्ट पावडर पासून सुरू का? अरे बापरे आले. अरे वा, कितीला देणार? काय रे? अरे बापरे, अच्छा माणूस आहे. मला वाटलं हा मूर्ती रंगवतोय की काय. अशी जीन्सवाली मूर्ती. कमाल करताय. अहो मेकअप चाललाय आमचा. सॉरी गंमत केली हो. हळू 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 करा हळू करा. राम राम. हा राम 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 राम. नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी कॉबरा आहे. नाही आवडला याचा माझा फाना चांगला. आग लागली माझ्या नागोबाला ती काबीला तू साडी पडली जातो. तुम्हाला पुंगी वाजवता येते? म्हणजे मला नाही कळलं. नाही डोलून दाखवलं असतं. खरं तर ना ह्या कॉमेडीला ना मी बिला घेऊन जायला पाहिजे. हे काय केलं? कॉमेडी बिलात गेली. अरे ते कॉमेडी. अरे इधर ही है तो ऐसा क्यों करता है रे? उधर जाने के बाद ऐसा करो ना यार. हाँ तुम्हाला इथे कॉमेडी? ऍक्च्युली तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी समीर चौगुले. मी नाही समीर चौगुले, मी मोरे. नाही मग सरळ मोरे म्हणून सांगा ना. मी नाही समीर चौगुले हे कशाला सांगताय? नाही असं कसं? आता मी म्हटलं मोरे तर तुम्ही मला ना पिसारा फुलवायला सांगाल. मी कशाला तुम्हाला पिसारा फुलवायला सांगेन? नाही मी मोर आहे ना. मग? तुम्हाला वाटेल मी मोर, त्याच्यामुळे मला पिसारा फुलवायला सांगा. एक्सप्लेन नका करू. विनोद पडल्यावर तो एक्सप्लेन करायचाच नसतो. गेला 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 आपल्या हातातला नसतो तो. ऍक्च्युली मी लेखक असल्यामुळे मला कळतात हे विनोद, त्यामुळे प्लीज. अरे तुम्ही लेखक आहात? हो. काय लिहिता? अरे बापरे. मी स्किट लिहितो.
आणि तरी तुमची हिंमत झाली लेखक सांगण्याची. म्हणजे नाही नाही, कसं आहे, उद्या वेल्डिंगवाला म्हणल मी पायलट आहे म्हणून. काय संबंध आहे? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? माझा मेकअप सुरू आहे. नाही नाही, म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक आहो ना तुम्ही. हो, पण मी ऍक्टर सुद्धा आहे ना. अच्छा, म्हणजे लेखक पण ऍक्टर पण. हा, कशात कमी पडलो म्हणजे दुसरं सुरू केलं? एक मिनिट, कमी पडलं म्हणून दुसरं नाही सुरू केलं मी. नाही, माझ्या- म्हणजे actor, लेखक. हो, मी तेच सांगतो आहे, माझे 2 छंद आहेत, ऍक्टिंग आणि लेखक म्हणून, कळलं का? अच्छा. त्यामुळे मी लेखक आहे, तसं मी मी नट आहे, नट. मी नटखट आहे. सगळ्या लेडीजना मला मोरे तुम्ही नटखट आहो असं बोलतात का नाही? बायकांचा माझ्यावर लय लाला का नाही? इंडस्ट्रीमध्ये ना मला लोक कामदेव बोलतात. काय म्हणतात तुम्हाला? कामदेव. पण मी सगळ्यांना सांगतो माझ्याकडेच काम नाही, मी कुठनं देव नाही आवडला टाका बिलात. वासाडी पडली असते जोगवरती, चांगला असा वेला तो मारेल ना नागोबा तेव्हा त्या कळलेल वासाड्याला. जरा प्लीज शांत बसता का? माझा मेकअप सुरू आहे, प्लीज हात जोडतो मी. नाही तुम्ही मेकअप करा. हा, तुम्हाला मेकअप करायची गरज आहे. मेकअप करायची गरज आहे म्हणजे? नाही, असल्या चेहराचा ऍक्टर म्हणजे मेकअप नको तुम्हाला. एक सेकंड. मी काय म्हणतो, तुम्ही परमनंट ना पीओपी करून घ्या. पीओपी करून घ्या? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? तिकडे डायरेक्ट कसे घुसता तुम्ही? डायरेक्ट कसं मला बोलता? यू क्रॉसिंग अ लिमिट. हा, प्लीज. ए प्रोडक्शन स्पॉट, कोण आहे इकडे? अरे तू थांब ना बाबा जरा. एवढं तिकडे पाहिलं की एवढंच करायचं तुझं? थांब ना जरा. कोण आहे? कोण आहे? हा, उसको बोलो ना जरा यार. मोबाईलचं हे रेंज पण नाही आहे यार. अरे कुठून गेले? जरा पटपट करा जरा प्लीज. शांत बसा, मी मेकअप करायचा आहे प्लीज. बाकी हिरो कोण आहे? हिरो मीच आहे. लोक बघतील पिक्चर. पिक्चर नाही आहे, ऍड आहे. विहीर कुठे? विहीर विहीर म्हणजे? ते म्हणतात ना, इकडे ऍड तिकडे विहीर. नाही आवडला, वासाडी पडली या विनोदावरती. टाका विहिरीत. नाका तोंडात पाणी घुसपडून जाईल ना, मरल ना, तेव्हा त्याला कळेल वासाडी पडली असं विनोद. कौन है ये यार? समझाओ ना उसको, आ क्या करता है? उसको समजाव यार. ओळख नाही पाळख नाही, उगीच मला बोलतोय यार. फक्त पावडर लावतो साल्यापासून, हे दुसरं काहीच करत नाही. कुठलं प्रोडक्शन आहे यार, मला हेच कळत नाही यार. मेकअप मॅन हवा. बाकी मस्त. ऍडचं शूटिंग आहे काय? हम्म? ऍड कुठली ऍड आहे? हा, साबणाची ऍड आहे. मग कास्टिंग बरोबर आहे तुमचा. म्हणजे नाही, बघून चोळावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही गप्प बसा. वाटेल ते बोलताय, जरा शांत बसा आता. युअर क्रॉसिंग युअर लिमिट. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला ओळखत नाही आहात कोणात. उसको बोलो यार. ए प्रोडक्शन, अरे कोण आहे यार इकडे? प्रोडक्शन, चल लवकर करा चल. बाकी अरे मास्तर आहे, चल. ते छत्तीसगडमध्ये हंसदेव तिकडे जंगलामध्ये म्हणजे लाखो झाडांची कत्तल होते, हे माहिती आहे का तुम्हाला? मी काय करू त्याचं? नाही करायला पाहिजे ना, तुम्ही ऍक्टर आहो ना. म्हणजे साबण लावा, त्याच्यापेक्षा झाडं लावा असं लोकांना सांगितलं तर मी तुमचा आदर करू शकतो ना. नका करू आदर ना. तुमचा आदर मला काय करायचा आहे? मला काय जीवन गौरव मिळणार आहे तुमच्या आदरावर? नाही, तुम्हाला कोण देणार जीवन गौरव? ना, तुम्हाला फार फार तर जीवन जंगले देईल कोणतरी. जीवन जंगले कोण आहे? ते आमच्या एरियातला माझा मित्र आहे जीवन जंगले. मग त्याचं काय? तो मला म्हणाला की माझं स्किटमध्ये नाव घे, मी तुला 500 रुपये देईन. अरे येणार करा तू. यार तुमची माझी ओळख आहे? शांत बसायचं प्लीज, बोलू नका. पाय बी वर करून बसा. काय कोण आहात तुम्ही? हा, शांत बसा ना जरा. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? जरा शांत बसा. उसको बोलो यार, पहचान नहीं कुछ नहीं है, ऐसा खाली पिली ऐसा ये नहीं करने का.
बाकी अरे मस्त ए चल मस्त आहे चल. पिक्चर मध्ये तुम्हाला कोण घेत नसेल ना? कशावरून मला पिक्चर मध्ये घेत नसतील? नाही ते ऍड मध्ये तुम्ही काम करता. नवीन पिक्चर येतोय गुलकंद नावाचा. त्याच्यात तुम्ही कोण आहो, गुला का कंद? गुलकंद नावाचा चित्रपट आहे, नाव आहे चित्रपटाचा गुलकंद. अच्छा, गुलकंद नावाचा चित्रपट आहे? होय. अरे कमाल आहे. लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी त्यांचा चित्रपट आहे तो. अच्छा हा. मग सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. हा अरे वा, मग म्हणजे ते आता पिक्चर करणार. हो मग आशुतोष गोवारीकर स्किट करणार. फालतू बोलू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, मला टाळकं सटकवू नका. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तुम्हाला माहिती आहे काय प्रोजेक्ट आहे ते? खूप विश्वासाने मला तो रोल दिलेला आहे. मेन लीड दिलाय मला, मेन लीड. तुम्हाला लीड रोल दिली ना? हो काय सांगता बाय का? हो. मी जर सचिन गोस्वामी असतो ना तर मी तुम्हाला क्रीम रोल पण दिला नसता. तुम्ही डोक्यात जाऊ नका. मला सांगून ठेवतोय आपली ओळख आहे. कारण नसताना आले. दिस इज इन्सल्ट. मी सांग टाळकं सटकवू नका यार. मी सांगून ठेवतोय तुम्हाला. शपथ यार, महत्वाचा प्रोजेक्ट आहे ते. सई तामणकर हिरोईन आहे माझी. सई तामणकर. कोण? सई तामणकर. सई तामणकर? मग म्हणजे तिला आधीच अंदाज होता काय? पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. अरे